पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाही नाही, मी हे नातं मान्य नाही करू शकत। हे नाही होऊ शकत। छोटे मालक, आम्ही तुमच्या सुखाच्या आड नाहीये ना। माझी परवानगी आहे। तुम्ही मुक्ताला तुमच्या सोबत घेऊन जा। पुढं तुम्ही आणि तुमचं नशीब। बाबा बाबा तुम्ही कसला विचार करताय? मला पण असं वाटतंय असं व्हावा, पण माझं मन अजून धजावत नाही। भीतीनं काळजीनं मेंदू पोखरून काढलाय। मला सारखं असं वाटतंय की हे नातं नाही टिकणार। माया मुक्त सोबत काहीतरी वाईट घडन, तिला त्या घरातून हाकलून काढतील, बाहेर काढतील। नाही नाही, याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? तसं नाही मालक, पण बाप म्हणून तुमची काळजी मी समजू शकतो, पण माझ्यावर विश्वास ठेवा। हो, त्या घरात काय किंवा दुसरीकडे कुठेही मी मुक्ताबरोबर काहीच चुकीचं घडू देणार नाही। तिचा नवराच नाही, तिचे वडील, तिची आई बनून मी तिची काळजी घेईन। मुक्ताला ठेचही लागू देणार नाही। सारंग, भाऊ मालक, युवराज शेठ या ना, बसा ना। नाही राहू दे, ठीक आहे, आम्ही इकडे बसायला नाही आलो। मालक मला माफ करा, तुम्हाला एवढ्या लांब यायला लागलं। आत्माराम, अरे घाबरू नकोस, आणि ते हे गडबडून तर अजिबात जाऊ नकोस। सगळं ठीक आहे, फक्त एवढंच आहे की आम्हाला इथं बसायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही। आम्ही सारंगला घेणार आणि लगेच निघणार। काका, मला पण घरी यायचं, पण फक्त एकदा मुक्ता तयार झाली ना की आम्ही दोघं एकत्र येऊ। अरे सारंग, तुला तर मी ना आता शांत उभा राहा, शांत। सारंग, अरे तुझ्या पश्चात घरात काय घडतंय काय नाही तुला काहीच माहिती नाहीये। खरं तर मलाही इकडं हे येणं, असं तुला तयार करणं आवडत नाही। कसं तरी मोठ्या मुश्किलीनं मी सगळ्या गोष्टी हाताळतोय। अरे हे सगळंच माझ्या त्या ह्याच्या विरुद्ध आहे, स्वभावाच्या। पण घरात अजून तमाशे नकोत सारंग। अरे आपल्या एखाद्या इच्छेसाठी आपण आपल्या घरातल्या मोठ्या माणसांच्या विरोधात एवढं टोकाला जाणं योग्य नाहीये रे। अशानं कोणीच सुखी राहणार नाही। काका, मला हे सगळं समजत नाही असं वाटतंय का तुम्हाला? काका, मला तुमचं सगळं म्हणणं पटतं, पण एकदा तुम्ही पण माझ्या प्रेमाचा विचार करून बघा ना। मी माझ्या वडिलांच्या घरादाराच्या विरोधात जातोय, एवढा त्रास सहन करतो, अहो कारण माझं मुक्तावर खरंच खूप प्रेम आहे काका। काका, गोष्ट एकदम सोपी आहे, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, हो म्हणून तर तुम्ही इथे आलात ना। तसंच माझं पण मुक्तावर प्रेम आहे आणि म्हणून मी इथे आलोय। त्यामुळे मी मुक्ताशिवाय घरी परत येऊ शकत नाही। अरे अरे बिंडोक माणसा, आर निदान दादांचा तरी विचार कर, घरातल्या माणसांचा तरी विचार कर। ही पोरगी घरात आली ना
तर दादा कुठल्या थराला जातील कळतंय का सारंग? परिणामाचा जरा तरी विचार कर. तुझ्या डोक्यात पाणी झालंय का? मूर्ख माणसा. अरे सारंग तू तरी युवराज नीट बोल. मोठा भाऊ आहे तो तुझा. आपण इथं भांडण करायला आलोत का? आणि मी बोलतोय ना. बोला. बोलते सारंग, अरे तुझ्या वडिलांची आज समाजामध्ये ती जी ही आहे ना इज्जत, ती इज्जत कमवण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंय रे. आर्याशीच तुझं लग्न होईल असा शब्द दिलाय त्यांनी निंबाळकरांना. त्याचं काय? अरे अशानं त्या दोघांमधले त्यांचे ते हे काय ते व्यावसायिक संबंध बिघडतील रे अशानं. आणि याचा बदला म्हणून ते निंबाळकर दादाची इज्जत चव्हाट्यावर आणतील. काका, मी निंबाळकरांचे पाय धरे, हवं तर मी माझं नाक रगडतो. अरे पण ह्यामुळे गोष्टी बदलतील असं वाटतंय का तुला? ते निंबाळकर आयुष्यभरासाठी आपल्या घराण्याशी हे धरतील खुन्नस. आत्मारामच्या कुटुंबाचा तरी विचार कर जरा. त्यांचं संपूर्ण आयुष्य धोक्यात आलंय. दिसत नाहीये का तुला? तू चल घरी चल. घरी गेल्यानंतर सगळेजण तुझ्या चुका माफ करतील आणि आनंदानं तुझं ते हे करतील स्वागत. चल, मी काहीच चूक केलेली नाहीये. आणि काका, मला घरातून कायमचं काढून टाकलं ना तरी चालेल, पण मी माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करून स्वतःवर आता अन्याय करू शकत नाही. काका, तुमच्यासाठी तुमची इज्जत पणाला लागली ना काका, तसं माझ्यासाठी माझं प्रेम पणाला लागलं. तुमच्यासाठी दादांची इच्छा महत्वाची आहे ना, तशीच माझ्यासाठी माझी इच्छा महत्वाची आहे. राव दादांनी तुला सारंगला परत आणायला सांगितलंय आणि मला त्यांची आज्ञा पाळावीच लागणार आहे. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते. या संधीचा जर का तू फायदा घेतला नाहीस तर तुझ्यासारखा मूर्ख कोणी नसेल. लक्षात ठेव, सारंग परत आला नाही तरच आपला फायदा आहे. आणि आला तरी जिवंत परत येणार नाही. बाबा, मला सारंगचं म्हणणं पटतंय. खरं तर मी इथं न बोलता सगळ्यांसमोर बोलायला हवं, पण सारंग, मी तुझ्या एवढा शूर नाहीये आणि तुझ्या एवढी हिम्मत मला उभ्या आयुष्यात करता येणार नाही. दादांचा मी मान राखतो. त्यांचा मला प्रचंड आदर आहे. त्यांनी माझा मान राखलाय. मला लहानपणापासून मुलापेक्षा जास्त जपले. आता मला विचारशील तर भाऊ म्हणून मला असं वाटतं की तू मुक्ताशी लग्न करावं. हो, माझा पाठिंबा आहे सारंगला. आणि सारंग, जोपर्यंत मुक्ता तुझ्यासोबत येत नाही तोपर्यंत तू इथंच राहिलास तरी मला काहीच हरकत नाही. तू युवराज सेठ सरड्यासारखे रंग बदलितोय. अहो, सरड्यासारखं नाही, सरड्याला लाज वाटत एवढं रंग बदलतोय. याला काल काय झालं ते आठवना. निमेरी गेली का याची? अरे तू काय बोलतोयस? तुला तरी कळतंय का? आग विझवायची सोडून आगीत तेल ओततोयस आणखी.
इथं तू सारंगला साथ देतोयस हे जर दादाला कळलं तर काय होईल विचार कर जरा. त्यांना सगळं सांगण्याची आवश्यकताच नाही. दादांना फक्त एवढंच सांगा की सारंगने तिथे राहण्याचा निर्णय घेतलाय आणि आता काही झालं तरी. नक्की सांगू. ठीक आहे. पण मग दादांनी मला जे काम करायला सांगितलंय ते मात्र मला पूर्ण करावं लागणार आहे. काय दादांचा शब्द मात्र मला पाळावाच लागणार. कोणता शब्द? दादांनी हे घर मला जाळायला सांगितले. आणि मी ते जाळणारच. भैरो, बोला तुझ्या माणसांना. हा. अरे ये काय वेळा झालास की तू? हा, काही काय बोलतोयस? सारंग, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, असं काहीही होणार नाही. असं कसं काहीच होणार नाही म्हणजे? दादांचा शब्द आहे आणि मी तो पाळणार. आणि तुम्हाला माहिती आहे मी मेलो तरी दादांचा शब्द पाळणार आहे. युवराज, अरे आत्ताच तू सारंगला माझा पाठिंबा आहे म्हणालास ना. तो पुढे तसाच असणार आहे. भाऊ म्हणून मला वाटतं की याचं लग्न मुक्ताशीच व्हावं. पण मुलगा म्हणून मला दादांचा शब्द पाळावाच लागणार आहे. दादांचा शब्द पाळ. मी मुक्ताच्या कुटुंबाला दिलेला माझा शब्द पाळ. मग त्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागलं तरी चालेल. म्हणजे तो आता माझ्यावर हात टाकणार? सारंग, तू मला नाही तुझ्या वडिलांना धमकी देतोय, कळतंय तुला? हा, तुझी एवढी हिंमत झाली? युवराज, अरे तुम्ही आमच्या घरच्या ह्याच्यात पडायचं ना भानगडीत. माग चाल चाल माग. ए युवराज, युवराज युवराज युवराज, अरे सारंग सोडा सोडा. युवराज, सारंग, अरे अरे युवराज मागो हो, मागे सरक. शांत शांत, एकदम जागेवर उभा राहा. शांत उभा राहा, एकदम शांत उभा राहा. अरे युवराज, काय वेळ लागला का तुला? हे बघ, तुला दादांनी काय सांगितलंय काय नाही मला काही माहित नाही. पण मी इथं असेपर्यंत इथं काहीही चुकीचं घडू देणार नाही, एवढं लक्षात ठेव. काय रे, तुम्ही भाऊ भाऊ असूनही एकमेकांच्या जीवावर उठलात. आत्माराम, बघितलंच ना, अरे कुठं चाललंय हे सगळं प्रकरण? ओ काका, तुम्ही त्यांना का बोलताय? मग कोणाला बोलणार? अरे काय बघतोय मी? जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मेला. मस्त सांगते. अरे एवढ्या मोठ्या जमीनदार कुटुंबातली पोरं तुम्ही आणि कुशल पोरीसाठी भांडताय? नाही रे, नाही का भांडू नका. नाही काय युवराज शेठ, सारंग शेठच्या अंगात जमीनदाराचं रक्त आहे ना. आता त्यांना वाटत असेल मुक्त्या आपल्या सोबत राहावी तर राहू द्या थोडे दिवस. आता मुक्ताजवळ थोडं राहायचं असेल तर राहू द्या. ताण मागली का येतील परत. कसं मी तर म्हणतो पोट भरस्तवर राहू द्या आणि जाताना थोडेसे पैसे द्या. नाही काय पुढच्या वेळी जरा प्रेमानं स्वागत करतील. काय
कांता गरीबाच्या इज्जतीचा सौदा करायला कांता शेठच्या नालायक खानदानातील औलाद नाहीये. पुन्हा जर नगरकरांच्या सुनेविरुद्ध चुकीचा शब्द काढलास ना इथेच संपवी ना तुला. छोटे मालक सारंग भांडू नका छोटे मालक भांडू नका भांडू नका. आणि तू घाणेरड्या माणसा, अरे जमीनदार म्हणजे काय तुला हे वाटले का असे तसे वाटले का? आता चव तुमच्या वागण्याला. भाऊसाहेब तुझ्या पुतण्याला लगेच इथून घेऊन जायचं, नाही तर त्याचा मुर्दा पडलाच म्हणून समज. सारंग खबरदार त्याच्या अंगाला हात लावशील तर. अरे सारंगला नुसतं खर्चटलं ना तरी रावसाहेब नगरकर जिवंत गाडतील एकेकाला. सारंगला नक्की मारायचंय का? नेमकं काय ठरलंय? हाव ना, मला पण बुचकाळ्यात पडल्यासारखं झालंय. हे बघ आता हे असंच चालणार आहे. लोक त्यांची आपली बदनामी करण्याची एकही ती ही सोडणार नाहीत संधी. ए बास, चर्चा बास झाली. आता ऍक्शन. सारंग गप गुमान आमच्या सोबत चल, नाहीतर तुला हात पाय बांधून न्यावं लागेल. आणि जर नाही आलास ना तर खरोखर या मुक्ताचं घर जाळावंच लागणार आहे. आता तर मी येणारच नाही. आणि तू मुक्ताच्या घरच्यांना हात तर लावून दाखव रे. तू बघ काय करतो. मी फक्त माझ्या नवऱ्याच्या आज्ञा पाळते. के झालं समाधान तुझं? पण या घराण्याचा रिवाज काय सांगतोय की मागच्या पिढीच्या सुनेने नवीन येणाऱ्या पिढीच्या सुनेच्या गळ्यात हा हार स्वतः घालायचा असतो. त्यामुळे तुम्ही कुठलाही संकोच न करता हा हार स्वतः माझ्या गळ्यात घाला. रिवाज असं बरंच काही सांगतो ग. त्यासाठी सून म्हणून माप ओलांडून या घरात यायला लागतं. आणि रिवाज असाही मोडलेलाच आहे. त्यामुळे हा हार काही मी माझ्या हाताने तुझ्या गळ्यात घालणार नाही. ओके, नो प्रॉब्लेम. मग मला परत एकदा रावसाहेबांकडे जावं लागेल तुमची कंप्लेंट घेऊन. आणि दुसऱ्यांदा कंप्लेंट गेल्यावर तुमच्यासोबत ते काय करतील ह्याचा विचार न केलेलाच बरा, नाही का? ती सांगते ना हार घाला गळ्यात तिच्या, घाला ना आणि विषय संपवा. तुझ्यासारखी मुलगी आहे, भाग्यवान आहे तुझी आई. तुम्ही जेव्हा मला असं हक्कानं काम सांगता ना, मला माझी आई सांगते असंच वाटतं. ज्यांच्यासाठी मनापासून करावं वाटतं ना अशी खूप कमी माणसं या जगात. आणि तुमच्यासाठी मला लय काय करावं वाटतं.
मुक्ता तुझ्या तोंडून माझं नावही घेऊ नकोस.